गोस्वामी तुलसीदासजीचं चरित्रच एवढं कारुण्याने भरलेलं आहे। ज्या एका महात्म्याने सगळ्या जगाचा उद्धार रामकथेच्या स्वरूपाने केला, पण त्या तुलसीदासजीचं चरित्र इतका वनवास घातलाय। जसा रामाच्या चरित्रात वनवास आहे ना, तो नंतर आहे, पण तुलसीदासजीचं सगळं बालपण हे वनवासातच गेलं। आईचं छत्र हरपलं, पित्याचंही छत्र हरपलं। आईनं ज्यावेळी लोकांचं बोलणं ऐकलं, लोक सगळे माझ्या लेकराला मारायच्या गोष्टी करतात, त्यावेळी आईचं काय अंतःकरण तुटल्या गेलं। जिचं लेकरू जिच्या कुशीत आहे आणि ओली बाळंती नसणारी हुलसी नावाची तुलसीदासजींची आई छुनिया नावाच्या दासीला जवळ बोलवलं आणि सांगितलं, बेटा माझ्या अंगावरती जेवढे दागदागिने, माझ्या तिजोरीत जेवढे दागदागिने, ते सगळे एका जागी बांध। मला माझं काही खरं दिसत नाही आता, 2-4 दिवसाच्या वर मी जगेल असं वाटत नाही मला, आणि कदाचित माझं काही जर बरं वाईट झालं ना, तर माझ्या घरचे माझ्या लेकराला चांगलं सोडणार नाही, ते मारून टाकते। तू माझ्या लेकराला घेऊन दूर अशा ठिकाणी जा जिथे माझं लेकरू कुणाच्याच नजरेस पडणार नाही। छुनिया नामक दासीने ते लेकरू घेतलं, स्वतःच्या सासरी गेली। सासूबाईने आणि छुनिया नावाच्या दासीने तुलसीदासजीचा उत्तम सांभाळ केला। इकडे काही दिवसामध्येच आईचं छत्र हरपलं। वडिलांनी लेकराचा त्याग केला। तुलसीदासजींना जन्माला आले, आई नाही, वडीलही नाही। माझ्या दादांनो, जगाला छत्र घालण्याचं काम तीच व्यक्ती करते की जिचं बालपणी छत्र हरवलेलं आहे। माझ्या माऊलींनी जगाचा उद्धार करण्यासाठी ज्ञानेश्वरी सारखा अद्भुत ग्रंथ लिहिला, ज्ञानदेवी रचिला पाया, पण बालपणी मात्याचं आणि पित्याचं छत्र हरपलं। पण मायबाप ज्यांना नाहीत, तीच माऊली जगाची माऊली झाली आणि विश्व माऊली ज्ञानोबा राय। म्हणून ज्याला आई नसेल त्याने म्हणायचं नाही की मी पोरका आहे म्हणून। अरे आळंदीत बसलेली ज्ञानराज माऊली, इथे बसलेल्या प्रत्येकाची माऊली, प्रत्येक पुरुषाची माऊली, प्रत्येक स्त्रीची माऊली, अरे जनावरांची सुद्धा माऊली आळंदीतली माऊली। ज्याचा बाप वारला ना, त्याने स्वतःला कधी पोरकं समजू नका। अरे आळंदीत आपला बाप कटेवरती हात ठेवून विटेवरती अखंड आपल्या लेकराची वाट पाहतो, स्वतःला कधी पोरकं समजून जाऊ नका। बालपणी ज्यांचं छत्र हरपलं तेच पुढे चालून जगाची माऊली होतात आणि जगाचा उद्धार करतात। छुनिया नावाची दासी तुलसीदासजीचा सांभाळ करते। 2-2.5 वर्षाचं लेकरू झालं आणि छुनिया नावाच्या दासीला एका सर्पाने दंश केला आणि दासी सुद्धा मेली। पहा देव किती कष्ट घेतो स्वतःच्या भक्ताचे। बऱ्याच लोकांना वाटतं रामाला धरल्यापासून आम्ही फारच लॉस मध्ये आलो, आमचं लईच नुकसान व्हायला राव, आता रामाला सोडून देतो। वाक्य काळजात उतरून घ्या, सोडायचं असेल तर हरामाला सोडा, रामाला सोडायच्या गोष्टी कधी करू नका। आणि दुःख त्याच्याच जीवनात लिहिलेलं असतं। दगडात त्याच झाडावरती पडतात ज्या झाडावरती फळं असतात। बिना फळाच्या झाडाला कोणीच दगड मारत नाही। चांगल्या रस्त्याला गतिरोधक आणि चांगल्या रस्त्याला विरोधक हे असतातच। दुःखाच्या बाबतीत विचार कराल तुम्ही, माऊली ज्ञानोबारायांचं चरित्र वाचा मायबाप। अरे स्वतः महाविष्णूचा अवतार आहे, जीवनात दुःखाची कमतरता नाही। सगळ्या जगाला पावन करणारे माऊली ज्ञानोबा एक काळ असा होता की लोक इंद्रायणी शिरू देत नव्हते, लोक गावात शिरू देत नव्हते, आणि लोक भिक्षे जोडीमध्ये भिक्षा सुद्धा वाढत नव्हती। एकेकाळी ज्यांना इंद्रायणीत प्रवेश नव्हता, आता त्यांना पंचामृताने स्नान, हे वैभव आज आहे। साधू संत आहे तोपर्यंत समाजाला त्यांची किंमत कळत नाही। हे महाराष्ट्र, हे साहेब, हे महाराष्ट्र इथं असताना व्यक्तीची किंमत कळत नाही। महाराष्ट्रात ज्याला मोठं व्हायचंय त्याला मारावं लागतं आणि मेल्याच्या नंतर समाज त्याला डोक्यावरती घेतो। किती कधी कधी मला आश्चर्य वाटतं माईबा, जोपर्यंत व्यक्ती असतो तोपर्यंत त्याला हरवण्यासाठी गर्दी असते।
आणि माणूस गेल्यानंतर त्याला हार घालण्यासाठी गर्दी असते. माणूस गेल्यानंतर लोक स्टेटसला फोटो लावतात, मिस यू, रडतात. माणूस गेल्यानंतर स्टेटसला फोटो लावून मिस यू म्हणण्यापेक्षा जोपर्यंत माणूस अडचणीत आहे, त्याला आपली गरज आहे, तोपर्यंत कधीतरी एकदा खांद्यावरती त्याच्या हात ठेवून आय एम विथ यू, मी तुझ्या सोबत आहे, घाबरू नकोस, मी तुझ्या पाठीशी, असं कधीतरी म्हणत जा. 10-5 वर्ष तो अडचणीतला माणूस निदान चांगला जगेल, चांगला जगेल. असताना समाजाने त्रास दिला, स्वतः अनाथ होते पण जगाची माऊली झाली. पांडवाचा इतिहास पहा माईबाप तुम्ही. जे देवाच्या जास्त जवळ आहे त्यांना जास्त वनवास भोगावा लागला आणि सगळ्यात जास्त वनवास झाला तो अर्जुनाचा. दिस एक्झाम इज स्पेशल फॉर स्पेशल स्टुडंट. अरे ज्या देवाची कथा आम्ही ऐकतो त्या देवाच्या चरित्र काय कमी वनवास आहे का? कमी वनवास आहे का? ही कथा ज्यांनी सांगितली त्या तुलसीदासजीच्या चरित्रात काय कमी वनवास आहे का? तुलसीदासजींना देवाने कोणाचंच ठेवलं नाही. देवी भक्ता लागी करुणी दी संसार. हा परमात्मा भक्ताला जवळ बोलवत असताना त्याला त्याच्या आईचं ठेवत नाही, बापाचं ठेवत नाही, लेकरांचं ठेवत नाही. आणि या पुढचा सगळा विचार, बाई असेल तर त्याला नवऱ्याचंही ठेवत नाही आणि माणूस असेल तर त्याला बायकोचं सुद्धा ठेवत नाही. तुकोबाराय म्हणतात, जाळूनी संसार बाई सोलंग. घरदार प्रपंच सगळीची राख रांगोळी केली, कुणाचंच ठेवलं नाही, कुणाचंच ठेवलं नाही. लांब कशाला जायचं? आपल्या जवळच्या गंगाखेडच्या भाग्य आपलं की आपली एक कन्या संत म्हणून या भूमी जन्मास आली. आणि पंढरपुरामध्ये केवढं वैभव आहे या गंगाखेडच्या भूमीचं आणि परभणी जिल्ह्याचं. जनाबाई सांगतात, देवा सांगितलं देवाने जनाबाईच्या आई वडिलांनी, इथं हिला इथेच ठेवा, तुम्ही निघून जा. जणी एकटीच होती, छोटीशी जणी, आंघोळ घालायला आई नाही, प्रेम करायला बाप नाही. जगाच्या मालकाने जणीला आंघोळ घालावी, तिला नाव मागू घालावं. माझ्या जणीला कोणी नाही ना, जगाच्या मालकाने जणीची वेणी घालावी, जणीची वेणी. जनाईबाई सांगतात, देवा तुझी भक्ती साध्य करत असताना मी माझ्या घरच्याची राहिली नाही, माझ्या दारच्याची राहिली नाही. देवा अरे तुझी भक्ती साध्य करत असताना तुझं घर सुद्धा निघावं लागलं, तुझं घर सुद्धा निघावं लागलं आम्हाला. जनी म्हणे देवा झाली मी रे सवा, रिघाले केशवा घर तुझे डोईचा पदर आला. ज्यावेळी भक्तीच्या मार्गावरती माणूस लागतो ना, समाज नावं ठेवतो, समाज त्रास देतो, याच्यात काय नवली. देव त्या भक्ताला घरादाराचं ठेवत नाही, बायका पोराचं ठेवत नाही, एकटा करतो मोकळाच करतो. चुनिया नावाची दासी मिली, 4-4.25 वर्षाची तुलसीदासजी होता आणि त्यावेळी चुनिया नावाच्या दासीच्या सासूचं सुद्धा निधन होतं. ह्या लेकराला कोणीच राहिलं नाही, ना आई राहिली, ना बाप राहिला, ना दासी राहिली, ना दासीची सासू राहिली. दारोदार तुलसीदासजी फिरू लागले. अरे मूळ नक्षावर तर वरती लेकरू जन्माला आलंय, यानं याची आई गिळली, यानं याचा बाप गिळला. ज्या दासीनं सांभाळ केला तिला सुद्धा ठेवलं नाही याने. अघटित लेकरू जो याच्या जवळ जातो ना त्यालाही लेकरू खाऊन घेतं, त्याचा घात करतो.
आज बिना आईचं लेकरू गावात फिरत होतं, पण तुलसीदासजींना कोणी चतकुरभर तुकडा सुद्धा खायला टाकत नव्हतं. लोक कुत्र्याला भाकरी टाकतायत, पण या 4 वर्षाच्या लेकराला कोणी घासभर अन्न सुद्धा घालत नाही. असं म्हणतात की स्त्रियांचा स्वभाव अत्यंत कोमल असतो, किती निष्ठुरवाई असेल, पण लेकरू पाहिलं ना तर त्या दुश्मनाच्या लेकराची सुद्धा जिला माया येते तिला स्त्री म्हणतात, तिला बाई म्हणतात. पण आज या गावातल्या स्त्री एवढ्या निष्ठुर झाल्यात की ज्या स्त्रिया कुत्र्यांना भाकर टाकतात. नाही, आपण जर भाकर टाकली आणि आपल्या कुटुंबाला त्या लेकराने गिळलं तर काय करावं? लोक कुत्र्याला भाकरी टाकतायत, पण तुलसीदासजींना कोणी घासभर अन्न देत नाही. 4 वर्षाचं लेकरू, अंगावरती एकही कपडा नाही, गावामध्ये फिरतंय, मा रोटी, मा रोटी. 4 वर्षाचं लेकरू दिसलं की लोकांनी घराची दारं लावून घ्यावीत, खिडक्या लावून घ्याव्यात. हे 4 वर्षाचं लेकरू फिरताना दिसलं की गल्लीत कोणी फिरत नसायचं. कुत्रा दिसलं की लोक दूर जाऊन त्याला भाकर टाकायची. का? कुत्र्याने भाकर खावी, पण या लेकराला भाकर मिळता कामा नाहीत. आज सगळा समाज दगडासारख्या अंतःकरणाचा झाला होता. अरे तुलसीदासजीचं रडणं ऐकून दगडाला पाजर फुटत होता, पण समाजाला पाजर फुटत नव्हता, कारण समाजाची व्यवस्था एका दगडासारखी झाली होती. 4 वर्षाचं लेकरू फिरत होतं, पण लेकराला कोणी अन्न सुद्धा घालत नव्हतं. गावातच एक मारुतीचं मंदिर होतं. तुलसीदासजी आता राम बोला, राम बोला नाव होतं ना, राम बोलाने आता हनुमंतरायाच्या मंदिराचा आधार घेतला. त्यावेळी मूर्तीतला हनुमंत रडायचा, पण गावच्या लोकांना या रामबोलाची किंवा नाही आली. माझा आवाज येतोय ना तुम्हाला? ऐकताय ना तुम्ही? शांतपणे ऐका मायबाप, बोलू नका गड्या कोणी. शनिवारी आणि मंगळवारी गावातले लोक हनुमंतरायाच्या मंदिराच्या बाहेर वानरांना, माकडांना फुटाणे टाकायचे, चणे आणि फुटाणे, चणे आणि फुटाणे टाकायचे. पण लोक टाकताना हे लेकरू जवळ येतं का काय याची भीती वाटायची. मायबाप, निष्ठुर गावाला कीव येत नव्हती, पण ते फुटाणे आणि चणे खाणाऱ्या माकडांनी आणि वानरांना कधी कधी या रामबोलाची कीव यायची. असं म्हणतात की वानरीन एवढी कठोर असते की वानरीचं पिलू जर मेलं तर मेलेल्या पिलाला ती जवळ घेते. एवढं प्रेम तिचं पिलावरती असते. ते पिल्लू वाढून वाढून जातो, ती वानरीन वेडी होते, पण पिलाला जवळचं सोडत नाही. एवढा जीव तिचा पिलामध्ये असतो. पण एवढा जीव पिलामध्ये असणारी वानरीन स्वतःच्या पिल्लाने जर तिच्या हातातला कुटका नेला ना भाकरीचा, तर ती वानरीन स्वतःच्या पिल्लाला सुद्धा मारते आणि त्याच्या हातातला कुटका हिसकून घेते. एवढं प्रेम जरी वानरीचा लेकरावर असेल, पण एवढी निष्ठुर वानरी असते, एवढी निष्ठुर असते. पण चणे आणि फुटाणे खात असताना त्या माकडांना दयात होती तुलसीदासजीची, पण गावातल्या लोकांना येत नव्हती. चणे फुटाणे खाताना वानर सुद्धा राहिलेले मुठभर फुटाणे तसेच ठेवायचे. का? उपाशी तापाशी असलेल्या बिना आईचं लेकरू हे फुटाणे खाऊन जिवंत राहील. काही काळ गेला, मारुतीच्या मंदिरात राहून जीवन व्यतीत करतात. 5 वर्षाचे झाले तुलसीदासजी. गावात फिरावं. कधी कधी तुलसीदासजी स्वतः वर्णन करतात. तुलसीदासजी वर्णन करतात, लोक कुत्र्याला भाकर टाकतात पण मला टाकत नाही. कधी कधी अशी वेळ यायची, लोक भाकर कुत्र्यांना टाकायचे. एकीकडून पळत पळत कुत्र यायचं आणि एकीकडून पळत पळत मी जायचो. अर्धी भाकर कुत्र्याच्या तोंडात असायची. एकीकडून कुत्रा भाकर ओढायचं, एकीकडून तुलसीदासजी भाकर ओढायचे. काही तुकडे तुलसीदासजीच्या मुखात यायचे आणि काही तुकडे कुत्र्याच्या मुखात जायचे. अरे कुत्र्याला दया यायची, पण समाजाला दया येत नव्हती. हे चरित्र एकेकाळी रामायण ज्यांनी लिहिलं आणि रामकथेच्या रूपाने उद्धार जगाचा केला त्यांचं होतं. शेवटी एक दिवस कैलासपती भोलेनाथाला, विश्वनाथाला दया आली आणि जगदंबेला पाठवलं, म्हातारीचं स्वरूप घ्यावं, जेवणाचं ताट भरून आणावं आणि तुलसीदासजीने आई आई म्हणून जगदंबेच्या कुशीत शिरावं.
पण लोकांना कळालं जगदंबेचं येणं बंद झालं आणि आता हे लेकरू पुन्हा दारोदार भटकू लागलं। एक दिवस काशीचे एक पंडित काशीवरून स्वामी नरहरियानंदाचं आगमन झालं। केवढं भाग्य गोस्वामी तुलसीदासजीचं। स्वतः गुरु शोधत फिरले नाही, त्या अवस्थेला प्राप्त झाले जी अवस्था माऊली ज्ञानोबाराय सांगतात। ऐसे कर्म सांगणे दशा जे ते होय विरेशा, मग श्री गुरु अपैसा भेटीची घा। तुलसीदासजी त्या अवस्थेला प्राप्त झाले 5.5 वर्षाच्या अवस्थेत की नरहरी आनंद स्वामी स्वतः येऊन दर्शन देतात। विचारलं बाळा काय नाव आहे तुझं? बाबा गरीबाला कसलं आले हो ना बाळा, तुझे आई वडील कुठे आहेत? गरीबाला कसले आई वडील आले बाबा? तुझं घर कुठे बाळा? गरीबाला कसलं घर आलंय बाबा? तुला घर नाही? नाही बाबा। तुझं नाव काय आहे? गरीबाचं कोण नाव ठेवतंय बाबा? गरीबाला नाव नसतं। तू कुठे राहतो? कुठे राहतो बाबा? दिसेल ते शेळी कुटके खात फिरतो। मला कोणी नाही बाबा, मला कोणीच नाही, मला आई नाही, मला बाप नाही, मला घर नाही, मला दार नाही, एवढंच काय? या गरीबाला नाव सुद्धा नाही बाबा। नरहरियानंद स्वामींनी आपल्या पोटाशी लावलं त्या 5 वर्षाच्या बालकाला आणि ज्यावी बाळातली लक्षणं पाहिली, अरे एवढं सुलक्षणी लेकरू आहे, बाळाची पाळ पाळण्यात दिसतात आणि सद्गुरूला पारख असते शिष्याची, जावाहिराला पारख असते रत्नाची, सोनाराला पारख असते 24 कॅरेट सोन्याची। बरोबर बोलते ना मी? माझं बोलणं कळतंय ना तुम्हाला? सद्गुरूला पारख असते योग्य शिष्याची। माझ्यासोबत येशील का बाबा? खायला भेटेल का? हो बाळा, खायलाही भेटेल, राहायलाही भेटेल, सगळंच भेटेल, आई भेटेल, बापही भेटेल। आजपासून मलाच तुझा आईने बाप समज। अरे स्वतःची आई 9 महिने 9 दिवस पोटात लेकराला ठेवते, पण 9 महिन्यानंतर ती बाहेर फेकते लेकराला। पण सद्गुरू अशी माऊली असते, एकमेव सद्गुरू माऊली अशी जी सदैव आयुष्यभर आणि मरेपर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या शिष्याच्या सद्गुणासहित आणि दुर्गुणासहित पोटामध्ये त्याचा स्वीकार करते, त्याला सामावून घेते, त्याला आपल्या पदरात घेते। जगाच्या पाठीवरती ती फक्त सद्गुरू माऊली। बोली सद्गुरुदेव भगवान की, गुरुदेव तुम्हारी जय जय हो, सद्गुरु आपकी जय जय हो, गुरुदेव तुम्हारी जय जय हो, सद्गुरु आपकी जय जय हो। बोले सद्गुरुदेव भगवान की। बोली सद्गुरुदेव भगवान की जय।